अध्यक्ष महाराज, सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 5 वर मी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे। मी सर्वप्रथम मंत्री महोदय जी आपको धन्यवाद दूंगा कि आपने एक अच्छा विधेयक लाने की कोशिश की है। कोशिश ये शब्द मैं इसलिए कह रहा हूं कि बहुत सारी त्रुटियां भी इसमें दिख रही है। अध्यक्ष महाराज, 1 मे 1960 नंतर आपण आता साधारणतः 61व्या वर्षामध्ये आहोत आणि एक साधारण अभिनंदन करता येईल असा हा एक प्रयत्न आहे आणि 61 पानाचंच विधेयक तुम्ही आमच्या हातात दिलं आहे। पण अध्यक्ष महाराज, विधानसभेत काही उच्च परंपरा आहे ज्याचा दूरगामी भविष्याचा वेध घेत परिणाम होणारे कायदे विधेयक आपण चर्चेसाठी आणतो। नुकतंच आता 5 मिनिटांपूर्वी गृहमंत्री महोदयांनी शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये त्यावर जी संयुक्त समिती विधानसभेमध्ये आपण मंजूर केली त्या समितीचा अहवाल हा पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी मुदतवाढ घेतली। अध्यक्ष महाराज, कारण काय की कोणताही कायदा परिपूर्ण व्हावा या कायद्यामधून आपले जे उद्देश आहे हे उद्देश यशस्वी रीतीने आपण सफल व्हावे ही अपेक्षा आहे। आणि म्हणून हा प्रस्ताव मांडताना मंत्री महोदयजी आपल्याकडून मला अपेक्षा आहे की हा कायदा आजच्याच घाईघाईने मंजूर करण्याच्या ऐवजी या संदर्भामध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जर आमदारांच्या पाठवला तर अध्यक्ष महाराज एक परिपूर्ण कायदा जो महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्याचा वेध घेत जी महाराष्ट्राची इकॉनॉमी जगामध्ये 193 देशात 36व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे त्याला अध्यक्ष महाराज आपण हे अर्थचक्र पुढे नेण्याच्या दृष्टीने या कायद्याचा प्रत्येक शब्द आणि शब्द महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या प्रस्तावावर चर्चा करताना पहिली माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की घाईघाईने कायदा मंजूर करण्याच्या ऐवजी शेवटी याला आपण विधानमंडळ का म्हणतो अध्यक्ष महाराज? विधानमंडळ यासाठी म्हणतो की या ठिकाणी सर्वंकष चर्चा व्हावी, प्रत्येक मुद्द्याच्या आधारावर तर्काच्या आधारावर अध्यक्ष महाराज कायदा मंजूर व्हावा। हा कायदा घाईघाईने मंजूर होता कामा नये आणि यासाठी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की संयुक्त चिकित्सा समितीकडे हा कायदा पाठवावा। आपण जगामध्ये या संदर्भात काय कायदे आहे, जपान जे तिसरी इकॉनॉमी जगात आहे त्यांच्या संदर्भात स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात काय कायदे आहे, आपण या देशामध्ये स्टँडअप योजना, स्टार्टअप योजना, मुद्रा योजना आणि आपण एकीकडे म्हणतोय की हा जॉब सीकरचा नव्हे जॉब क्रिएटरचा देश केला पाहिजे। आणि म्हणून माझी पहिली मागणी अध्यक्ष महाराज, या प्रस्तावावर बोलताना माझी दुसरी माननीय मंत्री महोदयांच्या समोर मागणी आहे की अध्यक्ष महाराज, परवा आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा देण्यात आला तेव्हा आपल्या राज्यामध्ये एकूण कृषी सोडून पारंपरिक विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ 65 विद्यापीठ आहेत। 65 विद्यापीठ महाराष्ट्रात आहे। आता आपण हे 66वे विद्यापीठ करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। अध्यक्ष महाराज, या 65 विद्यापीठाची अवस्था काय आहे राज्यामध्ये? अध्यक्ष महाराज, आजही महाराष्ट्राच्या IAS अधिकाऱ्यांच्या संदर्भातली जर माहिती मागितली की महाराष्ट्राच्या IAS अधिकाऱ्यांची मुलं कुठे शिकतात, मी तुम्हाला एका कागदावर लिहून देतो, 85% मुलं हे देशाच्या बाहेर शिकतात। 85%। अध्यक्ष महाराज, म्हणजे ज्यांनी हे कायदे लिहून काढायचे त्यांची मुलं विदेशात शिकतात आणि आमच्या राज्यात राहून हे विधेयक देतात स्किल युनिव्हर्सिटी, त्यांचा मुलगा नाही शिकणार स्किल युनिव्हर्सिटीमध्ये, यांची मुलं विदेशात शिकतील, त्याच्यावर एक श्वेतपत्रिका काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। याचं कारण काय अध्यक्ष महाराज? तर अध्यक्ष महाराज, 61 पानाचे कायदे आपण करतो पण त्या कायद्याला जी शक्ती आपल्याला द्यायला हवी, मग ती आर्थिक शक्ती असेल,
ती नियमाची शक्ती असेल, त्याला तंत्रज्ञानाची शक्ती असेल, प्राध्यापकांची शक्ती असेल, प्राचार्यांची शक्ती असेल, ही कोणतीही शक्ती आपण देत नाही. म्हणजे इथं उदय सामंतजी असतील नाही आहेत, 50% पद रिक्त आहे. 265 महाविद्यालयामध्ये प्राचार्य असतो हे विसरून गेले लोक. आणि म्हणून या कायद्याच्या करताना मी संयुक्त चिकित्सा समिती आग्रहपूर्वक यासाठी करतो की हा कायदा हा फुलप्रूफ झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, माझी दुसरी या संदर्भातली मागणी की 65 जी विद्यापीठ आहे हे अध्यक्ष महाराज केंद्रीकरण झालं. केंद्रीकरण म्हणजे आज कामकाज पत्रिकेमध्ये वैधानिक विकास मंडळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आपण वैधानिक विकास मंडळाचे अहवाल आपण आज दिले. मी मनात तोच विचार करत होतो की 8 डिसेंबर हा वैधानिक विकास मंडळाच्या कामकाज पत्रिकेत जे विषय दाखवले जातात त्याचा आज समारोपाचा दिवस आहे. कारण सरकारने आता वैधानिक विकास मंडळांना मान्यता न दिल्याने भविष्यातल्या कामकाजामध्ये आपल्याला हे दिसणार नाही. पुण्यतिथी अध्यक्ष महाराज, वैधानिक विकास मंडळ तर घालवले, पण अध्यक्ष महाराज विद्यापीठाचं सुद्धा केंद्रीकरण झालं आहे. माननीय मंत्री महोदयांच्या हे लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण उत्तरामध्ये जर तुम्ही हे सांगितलं की विभागशः विद्यापीठांची संख्या या 65 पैकी कशी आहे, तर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना सुद्धा याचं दुःख होईल की शिक्षणाचं सुद्धा केंद्रीकरण आपण करतोय. आणि म्हणून या विधेयकावर विस्तृत चर्चा करण्याच्या अगोदर मी तिसरी आपल्याला मागणी उत्तरामध्ये आपण करावी अशी अपेक्षा करतोय. अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस जी होते तेव्हा आपण या राज्यामध्ये 6 स्किल विद्यापीठ करण्याचा निर्णय केला होता आणि त्याची प्रोसेस सुरू झाली. माझी आपल्याला मागणी आहे की हा कायदा करत असताना हे जे विद्यापीठ आहे अध्यक्ष महाराज, हे खर्च न करता 5 रुपये खर्च न करता सहजपणे ताबडतोब करता येईल अशी जागा अध्यक्ष महाराज तयार आहे. आणि ही तयार आहे चंद्रपूरमध्ये वन अकादमी, ही एक अतिशय देशाला अध्यक्ष महाराज अभिमान वाटावा अशी इमारत आणि परिसर आहे. या परिसरामध्ये जर आपण माननीय गडकरीजींसोबत चर्चा केली तर केंद्राचं स्किल युनिव्हर्सिटी तिथं आणण्याच्या दृष्टीने माननीय गडकरीजींसोबत चर्चा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की माननीय मंत्री महोदयांनी, आता स्किल हे झालं ना, 5 वर्ष काय केलं हे काय उत्तर आहे का? कमीत कमी अशा गंभीर विषयामध्ये इतका 65 उत्तर असता कामा नये. आणि 5 वर्षात जर सर्व काही केलं असतं तर तुमचं सरकार कशाला पाहिजे? काही गरजच नाही ना. 5 वर्षात सर्व जगाची कामं होतात. 5 वर्ष काय केलं? 5 वर्षामध्ये ठीक आहे, आपने बोला छोड़ दिया अध्यक्ष महाराज. आणि म्हणून तिसरा मुद्दा की या ठिकाणी अध्यक्ष महाराज, जर माननीय मंत्री महोदय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकार या माध्यमातून जर या कौशल्य विद्यापीठाच्या संदर्भात अध्यक्ष महाराज या विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नवीन उत्तम काम करण्याच्या तयारीत असेल तर माझा तिसरा प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे, आपण स्वतः यावं. चंद्रपूरमध्ये ही वनप्रबोधिनीचा परिसर आपण बघावा. मी आपल्याला एका कागदावर लिहून देतो की आपल्याला या चंद्रपूरचा हा परिसर, तयार परिसर, या परिसरामध्ये कौशल्य विद्यापीठ काढावं असं मनापासून वाटेल. काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. याला MSME ला जोडता येईल, जॉब सीकर नव्हे जॉब क्रिएटर तयार करता येईल. आणि पहिली सुरुवात चंद्रपूरवरून करा आणि मग 6 जे विद्यापीठ आपण विभागशः करणार आहोत त्या विभागशः विद्यापीठाला पैसे लागणार आहेत. त्या अध्यक्ष महाराज या यशस्वीतेवर आपल्याला पुढे जाता येईल. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी हे खरं आहे अध्यक्ष महाराज की आपण या स्किल विद्यापीठ, स्किल युनिव्हर्सिटी, कौशल्य विद्यापीठ या दृष्टीने अध्यक्ष महाराज हे विधेयक आणलं आहे.
आणि हेही खरं आहे अध्यक्ष महाराज की सुदैवाने आमचा जन्म अशा देशात झाला की कदाचित आमचा हजारो जन्माचं पुण्य असेल. जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची मेंबरशिप सदस्यत्व असणारे अध्यक्ष महाराज 193 देश आहे. पण जेव्हा आपण आपल्या देशाचा तुम्ही उद्देश व कारणामध्ये जे लिहिलं ते वाचल्यानंतर निश्चितपणे अध्यक्ष महाराज हा आमच्या अभिमानाचा विषय आहे की आमचा भारतामध्ये जन्म झाला. आणि अध्यक्ष महाराज मी मुद्दाम काही आकडे आपल्या लक्षात आणून देतोय की खरं तर पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत या देशामध्ये जगाच्या जीडीपी पैकी अध्यक्ष महाराज 24.4% जीडीपी हा आमच्या देशाचा होता. म्हणजे जगाचं जेवढं सकल उत्पन्न होतं ते पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आमचं 24.4 होतं. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर हे 4.2 पर्यंत जगाच्या तुलनेत आलं. आणि याला एक मात्र कारण होतं ते म्हणजे आपल्या तरुणाईचा युवा शक्तीचा या तरुणाईच्या ऊर्जेचा उपयोग हा आपण विकासामध्ये ज्या गतीने करायला हवा होता त्यामध्ये कुठेतरी अध्यक्ष महाराज आपण मागे पडलो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचो. 19 फरवरी 1630 मध्ये जन्म झाला आणि 1645 मध्ये 15व्या वर्षी तोरणा जिंकला. उदाहरणं दिलीत. पण अध्यक्ष महाराज आपण दुसरीकडे मात्र या तरुणांच्या ऊर्जेचा उपयोग करण्यामध्ये निश्चितपणे आपण कमी पडलो. आणि त्याला अनुषंगाने या ठिकाणी आपण उद्देश व कारणामध्ये जे लिहिलं आहे की भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश असून हे महाराष्ट्राच्या या आपल्या 61 पानाच्या विधेयकामध्ये आपण मान्य केलं आहे. आणि एकूण लोकसंख्येच्या 62% अधिक लोक कार्यकारी वयोगटातील आहेत. आणि यासाठी आपण पुढच्या 25 वर्षाला अपेक्षित धरून या मनुष्यबळाला सुसज्ज करण्याची गरज आहे जेणेकरून ते देशाच्या आर्थिक वृद्धीत भरीव योगदान देऊ शकेल. हे आपण उद्दिष्ट व कारण यामध्ये अध्यक्ष महाराज दिलं आहे. पण अध्यक्ष महाराज हे उद्दिष्ट व कारण जेव्हा आपण देतो एकीकडे तेव्हा या कायद्याला जर तुम्ही वाचलं तर या कायद्यामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण व्हावं अशा तरतुदी नाही आहेत. या कायद्यामध्ये तरतुदी काय की ज्या तरतुदी एक पार्ट आहे या कायद्याच्या. नियुक्ती कशी करायची, वय किती असावं, प्राध्यापक कसे असावेत. पण या कायद्यामध्ये या कौशल्य विद्यापीठांनी उत्तम काम करावं, दर्जेदार काम करावं, गतीने काम करावं, वेगाने काम करावं या संदर्भामध्ये 61 पानामध्ये अध्यक्ष महाराज तरतुदीची संख्या ही अतिशय कमी. म्हणजे प्राध्यापक कसे असतील, त्यांचं शिक्षण कसं असतील, वाद झाले तर कसे सोडवायचे. पण अध्यक्ष महाराज आज आवश्यकता काय, एका वाक्यावर तर माझा आक्षेप आहे की यामध्ये आपण काय वाक्य वापरलं की नोकरी देण्याच्या दृष्टीने हे शिक्षण नाही आहे अध्यक्ष महाराज. पण आपण वाक्य काय वापरताय. खरं तर अध्यक्ष महाराज या कायद्याचा मी जो समजतो तो अर्थ हा जॉब क्रिएटर, नोकरी देणारे असावे, नोकरी मागणारे नसावे. खरं तर कृषी विद्यापीठाच्या संदर्भात मला आठवतं की 18 जून 2019 मध्ये मी विशेष तरतूद करण्याचा माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या अनुमतीने अध्यक्ष महाराज विशेष तरतूद केली. ती यासाठी की जेव्हा मी एक अर्थमंत्री म्हणून मी माहिती घेतली की कृषी विद्यापीठाच्या संदर्भात किती आदर्श शेतकरी तयार होतात तेव्हा अध्यक्ष महाराज माझ्या लक्षात आलं की कृषी विद्यापीठातून आदर्श शेतकरी तयार होत नाही तर एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देणारे विद्यार्थी आपण कृषी विद्यापीठातून तयार करतो. मी जेव्हा पंजाबराव कृषी विद्यापीठात दीक्षांत समारोहामध्ये गेलो आणि जेव्हा आम्ही पदवी द्यायचो मी प्रत्येकाला विचारायचो तुम्हाला शेती करायची आहे, ते म्हणाले नाही. काय करायचं आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची. अध्यक्ष महाराज जेव्हा विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आपण तयार करतो, एवढंच नव्हे चारही कृषी विद्यापीठामध्ये अध्यक्ष महाराज मुलींची संख्या आज जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे 63% मुलींची संख्या आहे 63%. अध्यक्ष महाराज याचा अर्थ काय तर या विद्यापीठामध्ये नोकरी देण्याची क्षमता निर्माण करायची
की नोकरी मागणाऱ्यांची क्षमता निर्माण करायची, याचा विचार या विधेयकामध्ये पूर्ण अंशाने झाला पाहिजे. मग पूर्ण अंशाने करायचा असेल तर अध्यक्ष महाराज फक्त याचा कायदा करता येणार नाही, फक्त या कायद्याला जोडून आपल्याला अध्यक्ष महाराज या विद्यापीठातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्था करावी लागेल की यांना स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा रोजगार उभा करताना यामध्ये आर्थिक इन्स्टिट्यूशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा यामध्ये आपण काय उपयोग करू शकतो. अध्यक्ष महाराज, जगामध्ये जे देश अतिशय वेगाने प्रगतीत आहे, मी साधं जर्मनचं उदाहरण सांगतो. 100 विद्यार्थ्यामागे 89 विद्यार्थी हे अध्यक्ष महाराज तांत्रिक प्रशिक्षण घेतात, म्हणजे तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 10% पेक्षा कमी है. पण आश्चर्य हे है कि माननीय मंत्री महोदय जी, आप आपके सचिव के साथ निश्चित रूप से ब्रीफिंग कीजिए कि हम महाराष्ट्र को देश में सबसे प्रगत राज्य मानते हैं. अगर हमारे यहाँ पे आमच्याकडे अध्यक्ष महाराज 10% हे तंत्रज्ञानाचं, कौशल्याचं प्रशिक्षण घेत असेल तर आमच्या इन्स्टिट्यूशन मधून फक्त 2%. 8% प्रशिक्षण महाराष्ट्राचं हे परंपरागत आहे. म्हणजे कुंभार पिता असेल तर हा कुंभार पिता अध्यक्ष महाराज आपल्या पुत्राला जे या संदर्भातलं कौशल्य देतो ते 8% आहे अध्यक्ष महाराज. सुतार असेल तर तो सुतार आपल्या सुपुत्राला त्याच्या ठिकाणी, त्याच्या घरी, त्याच्या छोट्या उद्योगात, तेच त्याचं इन्स्टिट्यूशन, तेच त्याचं कॉलेज या ठिकाणी अध्यक्ष महाराज देतो. ही संख्या ही आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे जेव्हा श्री जमीर हे राज्यपाल महोदय होते तेव्हा आपल्या राज्य सरकारच्या उच्च तंत्र शिक्षण व तंत्र शिक्षण याचं एक सेमिनार घेतलं होतं. तो अहवाल निश्चितपणे आपण वाचला पाहिजे की ज्या अहवालामध्ये अध्यक्ष महाराज या दृष्टीने आपल्याला पुढे जाता येईल. आणि त्यासाठीच माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 6 स्किल विद्यापीठ देण्याच्या दृष्टीने या विभागाला सांगितलं आणि त्याची घोषणा करून त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज निधी उभा करण्याच्या साठी अध्यक्ष महाराज प्रयत्न केला पाहिजे. मी अध्यक्ष महाराज या विधेयकाला विरोध केला नाही, मी पाठिंबा दिला. हा पाठिंबा देताना मंत्री महोदय आपका भी अभिनंदन मैं करूंगा, तुम्हालाही धन्यवाद देईल. पण अभिनंदन करताना अपेक्षा करणं आवश्यक आहे की अर्धवट होता कामा नये. हे विधेयक हे अर्धवट जर झालं तर अध्यक्ष महाराज याचा उपयोग शून्य आहे, याचा उपयोग शून्य आहे अध्यक्ष महाराज. आणि यासाठी या विधेयकावर प्रस्ताव मांडताना अपेक्षा हीच आहे अध्यक्ष महाराज की या ठिकाणी हे विधेयक अतिशय महत्त्वपूर्ण विधेयक आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला एक नवीन एनर्जी, ऊर्जा देणारं विधेयक आहे. पण ही ऊर्जा अध्यक्ष महाराज ही देताना याचा अतिशय उत्तम पद्धतीने, कारण शेवटी या विद्यापीठातून आपल्याला अपेक्षा काय की ॲडव्हर्सिटी असेल तर त्याला अपॉर्च्युनिटी मध्ये बदलायचं आहे. अध्यक्ष महाराज अतिशय मानसिक दृष्टीने मजबूत करायचं असेल तर स्ट्रॉंगली मेंटली स्ट्रॉंग करावं लागेल. जिथं आज महाराष्ट्राच्या तरुणांच्या समोर होपलेस एंड आहे तिथं एंडलेस होप तयार करावी लागेल. आणि मग या दृष्टीने आपल्याला या विधेयकामध्ये आमदारच्या समिती समोर अध्यक्ष महाराज आपण पुढे जाण्याच्या दृष्टीने यामध्ये आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. फक्त पुस्तकी ज्ञानातून कौशल्य विकसित होत नाही, याला मनोबलाची आवश्यकता असते. अध्यक्ष महाराज कसं मनोबल आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज की जेव्हा एखादी पिता किंवा आई आपल्या लहान मुलाला असं आकाशाकडे फेकते तो मुलगा हसतो, रडत नाही. का रडत नाही अध्यक्ष महाराज? कारण त्याच्या अंतर्मनामध्ये ही भावना असते की मला असं आकाशात उंच फेकणारा माझे माता हे मला पकडणार आहे, झेलणार आहे. म्हणून तुम्ही कधीही पहा अध्यक्ष महाराज अंतर्मनात जेव्हा ही भावना जाते की अध्यक्ष महाराज मी सुरक्षित हातात आहे तेव्हा चेहऱ्यावर हास्य येतं. पण आज ही सुरक्षितता आहे का राज्यात?
आज राज्यामध्ये तरुणांच्या मनात एक असुरक्षितता आहे, माझं काय होईल? आणि म्हणून या ठिकाणी या तरुणांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने या 61 पानाच्या विधेयकात महाराष्ट्राच्या 61व्या वर्षी अजून काही ऍडिशन करण्याची आवश्यकता आहे, काही जोडण्याची आवश्यकता आहे। आणि हे जोड़ण्यासाठी माननीय मंत्री महोदय अर्थसंकल्प के दिवस पर, क्योंकि आज अर्थसंकल्प है, इच्छा तो बहुत है इस पे चर्चा करने की, मगर अर्थसंकल्प के दिवस पर 50 बातें हैं जो मैं कहना चाहूंगा, मगर आज अर्थसंकल्पाच्या दिवशी याच्यावर चर्चा करता येणार नाही। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सन्माननीय मंत्री नवाब मलिक यांचं अभिनंदन करत मी अपेक्षा करीन, घाई नका करू। ये अधिकाऱ्यांनी काही लिहून दिलं, ठीक आहे, आपण लोकप्रतिनिधी आहोत, जनतेचा आवाज, जनतेच्या इच्छा आकांक्षा, जनतेची अपेक्षा पूर्तता करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर आहे अध्यक्ष महाराज। मग अशा प्रसंगामध्ये घाई गर्दीनी करण्याच्या ऐवजी या सभागृहामध्ये 10, 20, 25 जे काही आपण ठरवाल अध्यक्ष महाराज, ते सदस्यांची एक संयुक्त समिती करावी। 6 महिन्यांनी अध्यक्ष महाराज याचा अहवाल अतिशय अभ्यासपूर्ण अध्यक्ष महाराज, जगाचा अंदाज घेणारा, या युवा शक्तीचा सदुपयोग करणारा अध्यक्ष महाराज, असं एक परिपूर्ण विधेयक जे सचिवांचं नसेल, जे जनप्रतिनिधींचं असेल, असं विधेयक या सभागृहाने मंजूर करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी प्रयत्न करावा। आणि यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना, जरी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक 2021 ही विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त 6 महिन्याच्या आत सादर करण्याचा प्रस्ताव हा विरोधी पक्ष म्हणून मी दिला असला तरी सत्तारूढ पक्ष म्हणून आपण याचा, अध्यक्ष महाराज हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, याला कशासाठी आपण ऐकायचं, प्रस्ताव मान्य करायचा ही भावना न ठेवता आपण मंत्री महोदय, आपण हा प्रस्ताव मान्य करावा ही विनंती आहे। आणि हा प्रस्ताव मान्य करून 6 महिने नसेल तर 3 महिने विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आपण चर्चा करू। या संदर्भामध्ये खरं तर जगामध्ये सर्वात वेगाने काम करणारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपलं आहे, म्हणजे 142 वर्ष झाले, सेकंदाच्या 6व्या हिश्श्याने वेगाने काम करणारा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जगात नाही, न्यूयॉर्क मध्ये नाही। या ठिकाणी आपणच आर्थिक पाहणी अहवालात सांगितलं की 7,700च्या वरती आपण स्टार्टअप इथं उघडले आहेत। मग घाईघाईनी करू नका, आपण चर्चा करू, घाई करू नका आणि या विधेयकाला आपण तेव्हाच मंजुरी द्यावी असं अध्यक्ष महाराज या चर्चेमध्ये मी आपलं मत मांडून माननीय मंत्री महोदयांनी या विधेयकाच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा ही विनंती करतो आणि यावरच्या चर्चेमध्ये मी माझं मनोगत मांडतो। धन्यवाद।